घ्या. समद्यांना सांभाळण्याचा मक्ताच घेतला या मास्तरडीनं. जिथं तिथं पुढारीपणा करायची लई हाऊस आहे ना ग. आता बघ उद्या काय होतंय ते. मस्त झालाय. चला आता झाडं लावूया. तू जागा विकत घेतला नाही सांगतो. अरे किती दंगा करताय. झाडं असं कधी म्हणतात का की मला याच जागी ठेवा, या जागी नको, किंवा मी ह्यालाच सावली देणार, ह्याला देणारच नाही, असं कधी म्हणतात नाही ना. मग आपण सगळ्यांनी मिळून मिसळून काम करायला हवं. मिळून मिसळून काम केलं की माझं तुझं असं काही राहत नाही. म्हणून एकत्र काम करायचं काय, कळलं? चला आता या झाडांचे फायदे सांगा मला. वहिनी, मी कोथिंबीरचं झाड लावलंय आणि त्याचा जेवणात पण वापर होतोय आणि किडनी बी साफ करते बघा. बरोबर. वहिनी, मी तुळस आणल्या. तुळशीने सर्दी, खोकला आणि ताप हे सगळं थांबते आणि वय ह्याच्या पानापासून काढा बी बनवता येते. अरे वा. वहिनी, मी कोरपड लावलंय. ते औषधी बी आहे आणि कमी पाण्यात येते. बरोबर. तुम्हाला तर बरेच फायदे माहिती आहेत झाडांचे. हे तर काहीच नाही, रानदाला लय माहिती आहे. त्यानंच सांगितलं आम्हाला कुठलं झाड लावायचं ते. ह्यो बघा, नाव घ्यायला आणि गाठ पडायला. तुम्ही सुरू करा, लावा झाडं. मी इकडे लावणार. आज लवकर? आता मुलं तुमचंच कौतुक करत होती. होय नाही, म्हणजे ते एक झाड राहिलं होतं, म्हणलं देऊन येऊया. पारिजातक झाड आहे. आई होती ते पारिजातक नेहमी फुललेला असायचं. आई गेली, पारिजातक बी गेलं. आता तुम्ही आलायस ना व, पारिजातक बी आलं. आता या घराला पारिजातकासारखं सुखानं भरून जावं बघा. या हे तुम्ही लिहिलं? नाही, अहो पोरांनी लिवले. चला लावूया. अहो अहो ए रानादा, वहिनी किती वेळा हाक मारायला तुला. जरा बी लक्ष देनास वय. मला मग 10 वेळा हाक मारली असतील. अरे पण माझं नाव. अरे आहो म्हणायची पद्धत असत्या. राणादा, तुला एकदा हुशार म्हणले काय तर अडाणीपणा करतोसच बघ तू. बरं बरं कळलं मला. काय म्हणलायसा काय? अहो तुम्ही खरंच खूप हुशार आहात. फक्त जरासं लिहायला वाचायला शिका ना. हा नाही ते बघतो आम्ही काय करायचं ते. नाही नका काळजी करू. होय 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 हा होय. नाही आमचं लक्ष आहे त्याच्यावर. नाही अजिबात काळजी करायची नाही. होय होय हा. बेड बेड कसलं? सूरजला कोंबड्या पुरवायचं काम मिळालं बघा. कोंबड्या? होय, त्याला ते काय ते लई मोठं सर्टिफिकेट मिळालंय. खरंच सांगतोय का थापा मारतोय? अहो साहेब, काहीतरी बोलू नका सा. पोरग काहीतरी करायला लागलंय तर त्याचं जरा कौतुक करा की. नाही परत त्याला जमलंच कसं? मेहनत केली म्हणजे समज जमत. लई मोठी परीक्षा पास झालाय. राणा गेलाय ते सर्टिफिकेटचं फ्रेम करून आणायला. आता तो आला म्हणजे बघा आणि मग बोला. कमालच म्हणायची. ही समधी कमाल आपल्या थोरल्या सुनबाईची. तिनं चांगलं सूरजला लाईनवर आणलं बघा. सुनबाई, ओ सुनबाई.
बोलवलं ताबा? कमालच केली म्हणायची तुम्ही. मानलं तुम्हाला. शेवटी तुम्ही सूरजला सुधरवलंच म्हणा की. मी काहीच नाही केलं आबा. जे काय करायचं होतं ते सगळं सूरज भाऊजींनी केलं. मी फक्त त्यांना कॉन्फिडन्स दिला. काय पण म्हणा, पण सूरज तुमच्यामुळे सुधारतोय हे मात्र खरंय. चला, म्हणजे सूरज मार्गी लागला म्हणायचं. सनिदा, ओ सनिदा, कुठं लपून बसलाय? या बाहेर. आता दुसऱ्यांदा असलं फसवाफसवी धंदा चालू देणार नाही मी. सनिदा, का रे भाज्या, काय झालं? रानाता कुठं आहे? ते सूरजच्या कामाची पाहणी करायला गेल्यात दोघं बी. तुझं काय काम आहे सांग. ए, आता निघालास कुठं? काय काम आहे सांग की. साहेब, सनिदानं मला फसविलंय. दुबईच्या कंपनीला सप्लाय करायच्या म्हणून माझ्याकडनं 400 कोंबड्या घेतल्यात. मी कोल्हापूरला जाऊन बघितलं तर तिथं कुठलीच कंपनी नाही. कोंबड्या बी गेले आणि पैसे बी गेले बघा. पार भिकल लावले मला त्यांनी. सनीराच्या ठिकाणी दुसरं कोण असतं का नाही, त्याचा जीवच घेतला असता मी. आता तुम्ही सांगा काय करायचं मी. हे बघ भाज्या, तू शांत हो पहिला. गोदाक्का, जी. त्याला पाणी सांगा. श्रीपती, हॅलो सूरज, कुठं आहेस? ए, काम गेलं खड्ड्यात, पहिलं घरला ये. चंदे, आता बघ तू कसा तमाशा करतो आम्ही ते. चल. साहेब, वाचवा मला ह्यातनं. कर्ज करून पोल्ट्री उभा केली हो मी. हे बघ, तू काय बी काळजी करू नकोस. तुझ्या 1 रुपयाचं बी नुकसान होऊ देणार नाही. किती पैसे झालं तुझं? 400 कोंबड्या घेतल्या होत्या. 280,000 होत्यात. हे बघ, तुझ्या एका पैचं बी नुकसान करणार नाही आम्ही. तुझे समजे पैसे मिळतील, काळजी करू नकोस. साहेब, काहीतरी करा. पार घरादाराची वाट लागेल हो माझ्या. आमच्या पोरानं चूक केली तेव्हा ती सुधारणं आमचं कर्तव्य आहे. पण मामनजी, यो बाजा खोटं बोलत नसेल कशावरनं? नाही, आमचं हे काय कुणाला असं फसवणार नाहीत. जाऊबाईंची लई छाप पडली आमच्या यांच्यावर आजकाल. त्या जसं सांगायला तसंच बिझनेस करायलेत बघा हे. अन जाऊबाई कस काय फसवत्याल र तुला? आईच्यान सांगतो, खरंच कोंबड्या दिल्या तो. सनिदानं रानादाची गॅरंटी दिली होती म्हणून उधारी दिल्यात कोंबड्या मी. पण आबांसमोर कशी जाऊ मला काही कळतच नाही. आबा कधी कुणावर डूब धरून राहत नाही. पण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून पैसे दिले होते. आता सूरज काहीतरी चांगलं करायलाय म्हणून तुम्ही चांगल्या मनाने साथ दिली नवं. अवघं मनाला लावून घेऊ नका सा. मी अजिबात काळजी करू नका.
चालतंय ना व